उन्हाळ्यात बाजारात कैऱ्या आल्या ना, तर आमच्या घरी कैऱ्यांपासून बाकी काही बनवू ना बनवू, पण कैरीचं अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारं हे इन्स्टंट असं लोणचं 3 ते 4 वेळेस हमखास बनतं. जितक्या झटपट हे लोणचं बनतं ना, तितक्याच पटकन संपतंसुद्धा. इतकं चटपटीत, चटकदार असं लोणचं बनवून तयार होतं. एकदाच बनवून तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभरासाठी आरामात हे लोणचं स्टोअर करू शकता आणि रोजच्या जेवणासोबत तोंडी लावण म्हणून खाऊ शकता, किंवा मग कधीतरी भाजीला काही नसेल तर रोजच्या चपातीसोबत पराठ्यासोबत सुद्धा एकदम मस्त असं हे लोणचं लागतं आणि बनवायला एकदम सोपं आहे. अगदी 10 मिनिटाच्या आत तुम्ही हे लोणचं बनवू शकता. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसं करायचं ते. तर हे लोणचं बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 चमचे मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर 2 चमचे बडीशेप, 1 चमचा इथं जिरं घ्यायचं आहे, अगदी पाव चमचा मेथी दाणे, 4 मिरे आणि 4 लवंग घेतलेले आहे. आता हे सगळं साहित्य ना आपल्याला कोरडंच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, यातला कच्चेपणा जाईपर्यंत आणि याला हलकासा सुगंध येईपर्यंत. खूप जास्त करपवायचं नाही आहे, नाही तर मग तो मसाला आहे ना तो लोणच्यामध्ये कडवट लागतो. फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी 2-1 मिनटासाठी आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलं आहे. तर हे बघा अगदी 2 मिनटं फक्त हे साहित्य मी भाजून घेतलं आहे. हलकासा याचा कलर चेंज झाला आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. अगदीच जाड ठेवायचं नाही आहे किंवा मग अगदीच पावडर फॉर्ममध्ये करायचं नाही आहे. हे बघा अशा पद्धतीचं याचं आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे. तर मसाला आपला इथे तयार झालेला आहे लोणच्याचा. आता आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी नाही इथे मी एक मोठ्या साईजची कैरी साल काढून अशा पद्धतीने फोडी करून घेतलेली आहे. इथे ना मला तोतापुरी कैरी मिळाली होती, त्यामुळे मी तोतापुरी वापरलेली आहे. तुम्हाला जर लोणच्याची कैरी मिळाली ना ती वापरा, तिचा रिझल्ट आणखी छान येईल. त्यानंतर इथे ह्या फिकट हिरव्या कलरच्या ज्या कमी तिखट मिरच्या असतात ना त्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 ह्या मिरच्या आहेत आणि 7-8 इथे मी ह्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य आहे ना आपल्याला चॉपरमधून बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडं मोठंच बारीक करायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही आहे. त्यामुळे आपलं जे लोणचं आहे ना त्याला एकदम मस्त असं टेक्स्चर येतं. तर हे बघा अशा पद्धतीने मी हे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. कैरीचे लहान मोठे सगळ्या साईजचे तुकडे राहिले पाहिजे अशा पद्धतीने बारीक करायचं आहे. तर आता ह्या बारीक केलेल्या फोडी मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेलं सगळं जे साहित्य आहे ना ते सुद्धा सारख्याच पद्धतीने बारीक करून घेते. लसूण आणि मिरचीसुद्धा आपल्याला यातच बारीक करून घ्यायची. तर हे बघा सगळं साहित्य बारीक झालं होतं. आता आपण यात सुरुवातीला जो मसाला तयार करून ठेवला होता ना तो मसाला टाकायचा आहे. त्यानंतर अगदी 2 ते 3 चिमूट इथे आपल्याला हिंग टाकायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि 2 मोठे चमचे इथे लाल तिखट टाकलं आहे. तर लाल तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार. आता आहे ना आपल्याला ह्या लोणच्यात तेल टाकायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे कडकडीत तेल आपल्याला ह्या लोणच्यावर ओतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तुम्ही ह्या स्टेजला आहे ना टेस्ट करून बघू शकता. तुम्हाला मीठ किंवा इतर कुठला मसाला जसं तिखट वगैरे कमी वाटत असेल ना तर ते ॲडजस्ट करू शकता. तेल टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर इथे आपलं अगदी 10 मिनटाच्या आत तयार होणारं मस्त असं चटपटीत चटकदार हे कैरीचं इन्स्टंट लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं तुम्ही पूर्णपणे थंड करून एखाद्या हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये महिनाभरासाठी आरामात स्टोअर करून ठेवू शकता. तेव्हा नक्की या कैरीच्या सीझनमध्ये हे लोणचं ट्राय करून बघा. कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.